परिषद निवडणुकीमध्ये आपण इच्छुक उमेदवार आहात, अपक्ष तुम्ही निवडणूक लढताय जळगाव सर्कल मधून, काय प्रतिक्रिया आहे तुमची? हा, मी एक मायबाप जनतेला एक नमस्कार करून विनंती करतो. मी एक अपक्ष उमेदवार, मी आज फॉर्म भरलेला आहे. कारण मला बऱ्याच जणांनी वरपुडकर साहेबांना मला बलाव केलं, भाजपचं तुम्हाला तिकीट देतो, मला उत्थान केला त्याच्याबद्दल. आणि त्यांनी पुन्हा काही प्रतिक्रिया दिली नाही म्हणून मी आपल्या स्वबळावर अपक्ष उमेदवार आज फॉर्म भरलेला आहे. स्वबळावर कशामुळे तुम्ही कशा कारण मी अपक्ष काय, मी गोरगरिबाचे काम करतो, जनतेचे काम करतो, विकास करतो. आणि आपल्या पेडगाव मतदारसंघामध्ये जेवढे अपक्ष उमेदवार म्हणजे सगळे शेतकरी पुत्रांना भरलेला आहे. मी त्यांची एकदा मीटिंग घेऊन जेवढे अपक्ष उमेदवार आहेत आणि कळकळीचे जनतेला न्याय देणारे, गोरगरिबाला काम करणारे फॉर्म भरलेत, आम्ही एक त्यांची मीटिंग घेणार आणि त्यांच्यामधून आम्ही एक अपेक्षित उभा करणार. हे माझं प्रतिक्रिया आहे. भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला बोलवून आलं होतं, सत्ता पक्षाकडे तुम्ही काय गेले? मी गेलो, आमचं झालं, आम्ही सांगितलं पिपळगावला जर तिकीट गेलं तर मी सहमत आहे. आणि पिपळगाववाल्यानं त्यांनी मला सांगितलं की चेअरमन साहेबाला जर तिकीट गेलं तर मी सहमत आहे. पण मधातच असा काय बॉम्ब फुटला, आम्हाला दोघाला डवलून देत काहीतरी वेगळंच केलं ना. आम्हाला कुठं फोन नाही, काहीच नाही. आणि मी गेल्या 10 वर्षापासून हे भाजपचं काम करतो. मी गेल्या वेळेसला मी उभा होतो भाजपला, ऐन वेळेला संध्याकाळी आमच्या DS काका चुलतेच आहेत, माझं तिकीट काढून त्यांना दिलं, तरी मी सहन केलं. माझेच आहेत, त्याला जाऊ द्या, आपल्याला कुठेतरी भाजपचं वर्चस्व निर्माण, ते उगा शेमरिक मतानं त्याचा पराभव झाला. त्याचबरोबर मी त्या भाजपमध्ये काम करीत आहे, सगळ्या जनतेला विकास करीत आहे. पण आज मी माझ्यावर ही वेळ आली, मी रडणारा माणूस नाही, मी लढणारा माणूस आहे. मी त्या भाजपमध्ये एवढे मी युट्यूब मध्ये पाहिले मला तिकीट नाही भेटून लढे. मी लढणारा माणूस नाही, मी लढणारा माणूस आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे, त्याच्यामुळे आम्ही अपक्ष ज्या गावामधून आम्ही जितक्या माझ्या बांधवांना अपक्ष फॉर्म भरले, शेतकरी संघटनेचे असो कोणा, सगळ्याची एक बैठक घेणार. त्याच्यातून आपल्याला कसं शेतकऱ्याला न्याय भेटेल आणि कसा शेतकरी पुत्र एक गरीबातला शेतकऱ्याचा मुलगा निवडून येईल हे आम्ही धोरण राखणार. कोणते विकास कामं करणार आहेत? विकास कामं लय भरपूर येतात, तर मी तोंडानं सांगू शकत नाही. आता काय सांगा, विकास कामं सगळ्याला माहिती आहेत. विकास कामं आणि मी विकास कामं करून दाखवलेले स्वबळावर आजपर्यंत. माझ्याकडे कुठलंही पद नसताना माझ्या गावामध्ये कोणाला बी विचारा, कोणाला विचारा, मी तुम्हाला फुटू देतो. सगळ्याला मी सहकार्य केले, मी विकास कामं केलेले. कुठल्याही प्रकारचं मला पद नसताना बी मी सहकार्य केलेले लोकांना. पार्टीनं विविध प्रकारच्या योजना राबविल्या, यशस्वी केल्या. सगळं तुम्हाला कसं मतदान करते? लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण आहे, यशवंत आहे, हे काय सगळं डुप्लिकेट आहे. पैशाचा पाऊस पडला. आज मी विरोधात बोलतो, आजपर्यंत नाही बोललो मी भाजपच्या विरोधात, पण आज मी बोलू शकतो. हे सगळे आम्ही तरी जरी त्यांनी योजना काही टाकल्या, सगळे आज बी समजा दुष्काळ परिस्थिती हे अनेक काही शेतकऱ्याला भेटलं नाही, तरी बी आपला पक्ष आहे म्हणून आम्ही त्याला सावरत गेलो. पण आज मला वेळ आलेली आहे त्याचं उघडं करून दाखविण्याची. आज कोणासंग विती करतात, कोणासंग काही करतात, म्हणजे अन्याय आहे ना सगळ्यावर. त्याकरता शेतकऱ्यानं कोणत्या माणसाला तुम्ही अन्याय केला? मला एकाचं कोणाचं नाव घ्यायचं, एकाचं कोणाचं मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबाला फोन लावला. फडणवीस साहेब म्हणले तू फक्त फॉर्म भर, पण शेवटी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याच्या बैठकीवर अवलंबून असते, तू फॉर्म भर. मग नंतर मी फॉर्म भरलाय आणि त्याच्याकरता तुला काय करायचं ते करू शकतो. काय आता जनतेला, मतदारांना काय आव्हान करणार? मतदाराला आव्हान तेच करणार. तुम्हाला विकास पाहिजे असलं तर एखादा गरिबीतला शेतकरी पुत्र उभा करा आणि त्याला साथ द्या. या पैशाच्या जीवा, या भ्रष्टाचाराच्या जीवा, हे आता नेतेगिरी सोडून द्या. प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा रान विकतय, घर विकतय, हे लोकांचे सहकार्य करून कामं करतोय आणि त्याला डवळतात. ही एक राजनीती वेगळी आहे. आणि कुठेतरी एक मोठा स्टँडबाद, मोठाले कार्यकर्ते किंवा एखादे या व्यवहारी करणारे, पैशाच्या बळावर आणणारे, याच्यावर राजनीती आली तर गोरगरीब जनतेने करायचं काय? काय सांगता? चेअरमन निवडणुकीला उभे आहेत, त्यांच्यावर अन्याय झालाय, त्यांची मदत करणार का तुम्ही? त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार? चेअरमनवर खरंच अन्याय झाला आहे. चेअरमन हे गावाच्या विकासासाठी भरपूर कामं करतात आणि असा माणूस जनतेला आज काळाची गरज आहे. कारण ह्या निवडणुकीमध्ये नगरपालिका असो, महानगरपालिका असो, पैशाचा पाऊस पडतो, तरी बी जे शेतकऱ्याचे गोरगरीब जनतेचे कामं करतात त्यामध्ये हे आहेत. चेअरमनचे कामं एकदम चांगल्या प्रकारे आहेत. चेअरमनला मदत आम्ही 100% करणारच, विषयच नाही काही.
कारण आमच्या मतदानाचा अधिकार आम्हाला आहे आणि आम्ही ते जे आमच्या शेतकऱ्यासाठी झगडतं झोमतं त्यालाच आम्ही मदत करणार, बाकीचा काही विषय नाही. परिषदचा उमेदवार मिळाला आहे, कशा पद्धतीने त्यांचं काम करणार तुम्ही आता? आम्ही चेअरमन साठी तन मन धन लावून काम करणार, कारण आमचे चेअरमनचं काम आम्ही भरपूर बघितलेलं आहे, आताच नाही याच्या अगोदर पण बघितलेलं आहे. धडपडीचा माणूस आहे, गोरगरीब जनतेसाठी धडपड. मागं गावामध्ये पाणी शिरलं होतं त्यावेळेस गोरगरीब जनतेला बरीचशी मदत केली शासनाच्या अगोदर. चांगलं काम आहे त्याचं आणि आम्ही काम त्यांचंच करणार. चेअरमन हे चांगले यायचे इथं, कारण की त्यांनी चेअरमन पद असताना व्यवस्थित कामं केलेले इथं गावामध्ये. आणि आता एक अतिवृष्टी गावामध्ये झाली तर त्याने त्यांच्या स्वखर्चाने जेवढ्या लोकांना मदत लागन तशी तेवढी अतिवृष्टीग्रस्ताची शासनाची मदत येण्याच्या अगोदर चेअरमन कोणाची बी असो, कलेक्टर साहेबाची असो किंवा तहसीलदारची असो, त्याची मदत येण्याच्या अगोदर चेअरमन साहेब स्वतः त्यांच्या स्वतःच्या समजा घरची घर खर्चातून किंवा स्वखर्चातून त्यांच्या प्रॉपर्टीतून समजा त्यांची ते खर्च आहे त्यांनी स्वतः लोकांसाठी त्या अतिवृष्टीग्रस्तासाठी त्यांना वाटप करून असं कार्यक्रम करून सगळ्याला चादर असो, पैशाची मदत असो, कोणतेही अर्थसहाय्य असो ते त्यांनी अन्नधान्य असो चेअरमन साहेबांनी दिले. आणि जिल्हा परिषद गावाचा आमच्या आतापर्यंत एकही सदस्य झाला नाही. त्या उद्देशाने आम्ही गावगाव फिरून जेवढे आपल्या पेडगाव सर्कलमध्ये जेवढे गाव आहेत आमचे पाहुणे रावणे कोणी बी असो किंवा विविध घटकाचे आपल्या गावातले नातेवाईक कोणाचे बी असो, तिथं जाऊन त्या गावाला भेटी गाठी देऊन आमच्या गावचा एकदा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य करा. दरबारीचे पेडगाव किंवा इतर गावचा सदस्य होते. आर्वीमध्ये आतापर्यंत एकदा बी जिल्हा परिषद सदस्य झाला नाही. त्या उद्देशाने आमचे गावकरी सगळे चेअरमन साहेबाला सपोर्ट करून त्याला निवडून आणण्याची सगळे गावकरी आम्ही प्रयत्न करेन.